दिल्ली राजधानी आहे, बरोबर आहे. मग आता समजा सी ऑप्शनवर मुंबई लिहिलंय, मग तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की भारताची राजधानी मुंबई नाही, म्हणजे सी ऑप्शन जो आहे ना, की सी ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. ए, बी आणि डी याच्यात काहीतरी उत्तर असेल, पण सी मात्र 100% नाही. असे काही प्रश्न तुम्हाला मिळतील का? 80 मध्ये म्हणतो मी, 80 प्रश्न आहेत. त्या 80 मध्ये असे प्रश्न की ज्याचं उत्तर सी होणारच नाही हे तुम्हाला कन्फर्म माहित आहे, अशी कंडिशन येईल का नाही येईल? हो सर, येणार ना. हो सर, येईल. येणार ना. पण तुम्हाला माहित आहे, तुम्हाला कन्फर्म उत्तर नाही म्हणजे काय, ए किंवा बी मध्ये तुम्हाला जमलिंग आहे, बी किंवा डी मध्ये जमलिंग आहे, ए किंवा डी मध्ये जमलिंग आहे, कुठे तर कुठे जमलिंग, किंवा मग तुम्हाला काय वाटतं की सी उत्तर होणार नाही पण ए, बी, डी मध्ये उत्तर होईल, अशी कंडिशन येणार आहे, बरोबर आहे. हम्म. तर 80 मधले समजा 20 प्रश्न जरी तुमचे असे वाटत असले आणि असे असले, 80 मधले किती म्हणतो मी, 20 प्रश्न समजा तुमचे असे वाटत असले आणि त्या ठिकाणी तुम्ही समजा अशा प्रश्नाला सी ऑप्शन तुम्ही टिक मार्क केलं तर काय होईल? काय होईल अशा समजा प्रश्नात तुम्ही सी ऑप्शन टिक मार्क केलं की ज्याचं उत्तर सी होणारच नाही, त्याला तुम्ही सी ऑप्शन टिक मार्क करताय, काय होईल? मार्क जातील आपले. त्याचा उपयोगच नाही ना. हम्म. बघा मी काय म्हणतोय, ज्याचं उत्तर सी नाहीच आहे, तर मी काय सांगत होतो की सी ऑप्शन होणारच नाही, त्याला तुम्ही सी ऑप्शन करताय, तुम्हाला 0च मार्क मिळणार आहेत. मग त्यापेक्षा आपण समजा त्या सी च्या ऐवजी ए, बी, डी मध्ये आपण एखादं टिक मार्क केलं तर फायदा होईल का तोटा होईल? फायदा होईल. फायदा होईल, बरोबर. हम्म. मग हा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे की 80 मधले समजा 20 एक प्रश्न तुम्ही असं सोडवलं की ज्याचं सी उत्तर होणारच नाही आणि त्या ठिकाणी ए, बी, डी मध्ये तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही टिक मार्क केलं, तर याच्या तुमचे किमान 10 मार्क वाढतील. किमान 10 जर समजा नाही वाढले, 5-6 तरी कुठेच गेले नाही तुमचे मार्क वाढायला, किमान 5-6 तरी वाढायला कुठंच अडचण नाही. ज्याचा कॉन्फिडन्स चांगला असेल तो 100 पर्यंत जाईल, ज्याचा कॉन्फिडन्स एवढा नसेल तो 95-96 पर्यंत येईल, बरोबर आहे. हो. तर हे इथपर्यंत तुम्ही जाऊ शकताय. समजली टेक्निक सर्वांना? हम्म. पण ह्याच्यात काय लागणार तुम्हाला? अॅक्युरेसी लागणार. मग आता म्हणतो शेवटचं आपण एंड प्लॅन असं करू, मग आता असं नाही करायचं की बाबा सर्वच ठिकाणी मग आपल्याला हे सीज करायचं असं नाही. तर काय करायचं बघा तुम्हाला, की जिथे जिथे तुम्हाला 70 प्रश्न तुम्ही करेक्ट सोडवले, राहिलेले समजा एक 30-35 प्रश्न असे आहेत की ज्याचं तुम्हाला असं वाटतं की 2 पैकी एक उत्तर करेक्ट आहे, पण सी नाही, ए किंवा बी करेक्ट आहे, बी किंवा डी करेक्ट आहे, ए किंवा डी करेक्ट आहे, अशा ठिकाणी तुम्ही चान्स घ्या. काय चान्स घ्यायचा की 2 पैकी एक करेक्ट सोडवण्याचा चान्स घ्या, सी कडे जाऊ नका, कारण सी होणारच नाही उत्तर त्याचं, बरोबर. असे चान्स घ्या 30-35-40 प्रश्नांना. 80 मध्ये समजा 40 प्रश्नात तुम्ही असा चान्स घेतला 2 पैकी एक, राहिलेले 40 प्रश्न समजा तुम्हाला असं वाटलं की नाहीच मला उत्तर येत, तर कुठलंही डोकं न लावता तुम्ही त्याला सी ऑप्शन करा. समजते मला काय सांगायचं? हो सर. हा, म्हणजे ही त्याच्यातली एक स्मॉल इम्प्रुव्हमेंट आहे. म्हणजे पहिले गेम काय केले आपण, 70 प्रश्न अॅक्युरेशन सोडवले, राहिले 80 प्रश्न, 80 मधले 40 प्रश्न आपण काय केले ज्याच्यात सी उत्तर होणार नाही पण 2 पैकी एक बाकी करेक्ट आहे, त्याच्यात तुम्ही रिस्क घेतलात की यस ह्याच्यातलं काहीतरी आपण रिस्क घ्यायला पाहिजे, आणि मग राहिलेलं तुम्ही सी ऑप्शन क्लिक. मग म्हणजे शेवटी सारासारखं आहे की जेवढं करेक्ट सोडवा तेवढं करेक्ट सोडवा, जेवढं 2 पैकी एक वाटतंय ते पण सोडवा, 2 पैकी एक वाटणार आहे, पण त्या ठिकाणी असा तुमचा विश्वास पाहिजे की सर याच्यात हे 2 ऑप्शन होणार नाहीत, राहिले 2 ऑप्शन मध्ये उत्तर येईल, असे सोडवा. आणि थर्ड चान्स तुमचा कुठला आहे की ज्याचं तुम्हाला काहीच माहित नाही, अशा सर्व प्रश्नांना तुम्ही सरळ सी ऑप्शन करून टाका, बाकी कुठल्याही ऑप्शन कडे जाऊ नका, ए, बी, डी कडे अजिबात जाऊ नका, सर्वात जास्त मार्क सी मध्ये मिळतात. ज्या ज्या प्रश्नात तुम्हाला काही येत नाही असं वाटत असेल, सरळ त्याला सी ऑप्शन करणे. तर माझ्या अनुभवानुसार असं आहे की समजा 70-80 प्रश्न तुम्ही अॅक्युरेशन सोडवा, राहिलेले समजा एक 25-30 प्रश्न तुम्ही 2 पैकी एक सोडवू शकता, आणि राहिलेले जे काही 30-40 प्रश्न असतील किंवा 30 एक प्रश्न तुमचे झाले तर त्याला सरळ एक सी ऑप्शन टिक मार्क करून टाका. तर अशा टेक्निक तुम्ही जाऊ शकता, आणि या टेक्निकनं एवढे मुलं परीक्षा पास होतात तायब शेख सरकडले की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. म्हणजे खूप चांगला रिझल्ट याच्यामुळे लागतो. ठीक आहे, तर सर्वांना बेस्ट ऑफ लक, चांगला पेपर द्या, आणि मानसिकता मात्र एकदम स्ट्रॉंग ठेवा. संपूर्ण तुमचं विनिंग पॉईंट मानसिकतेवर आहे. ठीक आहे, व्यवस्थित वेळेवर पोहोचा, सकाळी लाईटली नाश्ता करा, हेवी नाश्ता करू नका, तिखट काय खाऊ नका, चॉकलेट तुम्हाला आवडत असेल, कॅडबरी खायचं असेल तर खाऊ शकता थोडीफार लाईटली, जेणेकरून तुम्ही आनंदी राहाल आणि मस्त एकदम इंटरेस्ट आतमध्ये परीक्षा पेपर हॉलमध्ये जाल, आणि तिथून पूर्ण पॉझिटिव्ह मानसिकता ठेवून शेवटी निघताना तुम्ही एक विनर कसा असतो क्रिकेट मॅच जिंकल्यावर, तर तशा विनिंगनं तुम्ही ते बाहेर निघायला पाहिजे.
मग तुम्हाला ते तुमचा चेहरा सांगतो की तुमच्या पेपरमध्ये तुम्ही काय केलेलं आहे. ठीक आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. ओके सर, थँक्यू सर. सर एक थँक्यू प्रश्न सर. होता शेवटचा. थँक्यू धन्यवाद सर. सर. खूप खूप सर छान एक प्रश्न होता मुलाचं शेवटचा. मार्गदर्शन हा आपण बोला. केलं. प्रश्न बोला. कुणाला विचारायचं आहे? विचार. भानुमती विचारायचंय काय? हो हो सर विचारलोय. 3 ऑप्शन वर दिलेले असतात आणि शेवटचा ऑप्शन असतो वरीलपैकी सर्व. यामध्ये जास्तीत जास्त कोणतं ऑप्शन योग्य येईल असं वाटतं? यामध्ये जास्तीत जास्त वरीलपैकी सर्वकडे जास्त ऑप्शन असतात. ओके सर. माधुरी, वरीलपैकी सर्वकडे जास्त प्रमाणात. आत्ताचा सरांचा जो लेक्चर दिला सरांनी त्याच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया द्या. माधुरी. हां सर. सर तुमचं मार्गदर्शन खूप चांगलं होतं. म्हणजे आतापर्यंत सोडवलेल्या प्रश्नांपैकी म्हणजे भीती होती नाही का, की काय यायचं किंवा नसेल येत तर आपण काय केलं पाहिजे. याबद्दल तुम्ही छान मार्गदर्शन केलं आणि हे 70 आणि 80चा पण एक चांगली ट्रिक आम्हाला सांगितली सर. थँक्यू सर. अश्विनी. अश्विनी हो राऊत. सर. हो. थँक्यू सर. खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं सर. जे आतापर्यंत कॉन्फरन्स होतं त्याच्यामध्ये थोडंसं अजून थोडं भरीव झालं सर. आम्ही नक्की प्रयत्न करेन सर. सुषमा. ओके. शेवटचा एक घेऊया. सुषमा. हा शेवट. हॅलो सर. गुड आफ्टरनून सर. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलात. थोडंसं घरी लग्न असल्यामुळे थोडंसं डोक्यात असं गोंधळ झाला होता की जो अभ्यास केलाय तो पण असं विसरल्यासारखं झालं. पण तुम्ही एवढं छान पद्धतीनं समजावून सांगितलं. थोडासा माइंड आता रिलॅक्स झालाय आणि पेपरची भीती पण कमी झाली. थँक्यू सर. छान. सर्वांना शुभेच्छा. थँक्यू. हॅलो सर. हॅलो. थँक्यू. हा बोला. हॅलो. हा सर, उकरंडे बोलते. हा बोला. हा सर, मला हा सेशन अटेंड करता आला नाही. मी मेडिकल मुळे दवाखान्यात होते सर. बरं. तर मला याचा व्हिडिओ मिळेल का? हो मिळेल का सर? हो हो मिळेल. प्लीज सर. ठीक आहे. ओके. धन्यवाद. आता यानंतर आपले दुसरे मार्गदर्शक आहेत आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार. त्याच्या आधी आपल्या या वर्गाला ज्यांनी गेल्या 2-2.5 महिन्यापासून शिकवलं, ज्यांच्यामध्ये प्रेरणा भरली, ज्यांच्यामध्ये मराठी विषयाचं ज्ञान दिलं, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्राचं उत्तुंग असं ज्ञान दिलं, ज्यांनी सामान्य विज्ञान सुद्धा सामान्य पद्धतीनं शिकवून तुमच्या ज्ञानामध्ये भर घालवली, असे आपल्या या क्लासचे आदरणीय विशाल सूर्यवंशी सर हे आपल्याला परीक्षा नेमकी कशी सोडवायची, पेपर कसा द्यायचा या संदर्भात ते आपल्याला मार्गदर्शन करतील. तर मी आदरणीय विशाल सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. विशाल. विशाल सर, आवाज येतोय का माझा? विशाल सर, आवाज येतो? एक मिनिट हा.
आपण पाहूयात आता आजच्या या परीक्षाला जाता जाता या पॉइंट वरती महत्वपूर्ण मार्गदर्शन असं आपल्या शिंदे सर यांनी केलेलं आहे. यामध्ये तुमच्या बहुतांश अशा अडचणी ह्या सॉल्व्ह झाल्या असतीलच, याला काही शंका नाही आहे. पण तरी सुद्धा आज आपण दुसऱ्या या सेशन मध्ये पाहणार आहोत. या सेशन मध्ये मी स्वतःच तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आदरणीय विशाल हॅलो सर. सर आले का? आलोय सर. तो नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळे इकडून कुठलाच रिप्लाय येत नव्हता सर. तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत होता ठीक आहे. आणि कॉल पण उचलण्याचा प्रयत्न करत होतो, पण तो पण उचलला जात नव्हता. त्याबद्दल क्षमस्व. नाही असू द्या, काय अडचण नाही. तर मी विशाल सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या विद्यार्थी समूहाला परीक्षा संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं, तसेच परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद सर. आत्ताच आपल्याला आदरणीय शिंदे सर यांनी दिलेलं मार्गदर्शन हे अतिशय उपयुक्त, त्याचबरोबर आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं वेळेवर आपल्याला काय करायचंय हे सांगणार होतं. आणि वेळेवर जी आपली गोंधळाची स्थिती निर्माण होते, त्या गोंधळाच्या स्थितीतून बाहेर पडून आपल्याला आपल्या यशाचा मार्ग कसा स्वीकारायचा यासाठी अतिशय असं कमी शब्दामध्ये, त्याचबरोबर आपल्याला सोप्या भाषेमध्ये समजेल या पद्धतीनं हे मार्गदर्शन सरांनी केलं. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार सर. आता सरांनी सांगितलेले अनेक मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांचा उहापोह इथं आपण पुन्हा करू नये. तर आपण परीक्षेला जाता जाता हा जो आज टॉपिक घेत आहोत, किंवा परीक्षेला जाता जाता काय करायचंय आणि परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर काय करायचंय, अशा 2 बाबी आपल्या समोर आहेत. म्हणजेच परीक्षेचं नियोजन हे आता अभ्यासाचं नियोजन आपलं आजपर्यंतचं जे काही होतं ते पूर्ण झालेलं आहे. अभ्यास संपलेला आहे. उद्याला आपलं म्हणजे मागील आपण जे काही डी.एड. बी.एड. केलेलं आहे, त्यानंतर 1-2 महिने किंवा 5-6 महिन्यांमध्ये जे टी.ई.टी. किंवा सी.टी.टीचा अभ्यास आपण करत असतो झाल्यानंतर, तो अभ्यास सुद्धा आपण या ठिकाणी आता पूर्ण केलेला आहे. मग आता या अभ्यासाची फलश्रुती, परिपूर्णता जी असेल ती उद्याला आपल्याला दाखवायची आहे. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये विजयाचा, यशाचा एक मानबिंदू आपल्या मनामध्ये आहे, जे उद्याच्या परीक्षेतून आपल्याला सिद्ध करायचं आहे. प्रथमतः परीक्षेच्या दृष्टीनं आपण विचार करत असताना आपली उद्याची निघतानाची भूमिका काय असेल, इथून आपण थोडंसं सुरुवात करूयात. प्रत्येकाने हॉल तिकीट डाउनलोड केलेले असतील आणि राहिले असतील कुणाचे तर आज डाउनलोड करून घ्या, कारण आज आपल्याकडे वेळ सुद्धा आहे. तर त्या प्रवेश पत्रावरील सूचना सर्वप्रथम ज्या आवश्यक सूचना दिल्या आहेत त्या पूर्णतः काळजीपूर्वक वाचून घेणे. म्हणजेच त्याच्यामुळे काय होईल, आपलं परीक्षेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जो आपला अनावश्यक गोंधळ होणार आहे तो इथंच घरी आपल्या कमी होऊन जाईल. म्हणजे आपल्याला दिलेल्या सूचना ज्या असतील, जसं आपलं प्रवेश पत्र सोबत घेणे, ओळखीचा पुरावा घेणे, मग त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, ज्या काही बाबी असतील, परीक्षेच्या दृष्टीनं आवश्यक लिखाण साहित्यासाठी पेनी असतील, या सर्व बाबींची जुळवाजुळव आजच करून ठेवणे. बॅगमध्ये आपलं व्यवस्थित साहित्य भरून ठेवणं. त्याचबरोबर पेपरची वेळ ही आपली पहिला पेपर 2.5 तास आणि दुसरा पेपर 2.5 तासांचा आहे. तर त्या दरम्यान आपल्याला आवश्यक असणारं पाणी हे सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. मग त्यासाठी पाण्याची बॉटल घेतलेली जी असेल ती सुद्धा पारदर्शक असावी, जेणेकरून ती आपल्याला परीक्षा केंद्रामध्ये नेण्यास परवानगी मिळेल. अशा काही छोट्या छोट्या बाबी आहेत, ज्या बाबी आपल्याला घरून निघताना ठरवून जायच्या आहेत. त्यानंतर परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेच्या किमान 20-25 मिनिटं आधी आपण उपस्थित असणं आवश्यक आहे. कारण का, तर गेल्यानंतर जी आपली धावपळ असते प्रवेशाची, किंवा प्रवासामध्ये जी झालेली तगमग असते, ती तगमग तिथं कुठंतरी शांत करणे आणि आपल्या मनाला कुठंतरी एक शांततेच्या मार्गातून परीक्षेप्रती एक प्रकारे आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याच्या वेळेकरिता ही बाब महत्वाची ठरते. म्हणजेच काय होईल, आपण घाईने परीक्षा केंद्रावर पोहोचलो, घाईने क्रमांक पाहणार, घाईने क्रमांक पाहिल्यानंतर साहित्याची जुळवाजुळव करण्यात तेवढीच घाई होणार, चिडचिड वाढणार. या सर्व बाबी न व्हाव्या याकरिता वेळेच्या आधी किमान 15-20 मिनिटे शक्य असेल तेवढ्या लवकर तिथं पोहोचायचं. म्हणजे आपले परीक्षा केंद्र पाहणं होईल, त्यानंतर आपला कुठल्या रूम मध्ये नंबर आहे, काय आहे याची खात्री करून आपण त्या सर्व बाबी पूर्ण करतो. त्यानंतर आहे फिक्सिंग म्हणजेच काय, तर आपली जी तपासणी करतात परीक्षा केंद्रावर. मग त्या तपासणी दरम्यान आपल्याला माहित आहे, प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचना आपण आधीच वाचलेल्या असतील, त्यानुसार आपल्याकडं काय काय नेण्यास परवानगी आहे हे आपल्याला माहित झालेलं असणार आहे. त्यामुळं त्यांच्याकडून परत तिथं चेकिंगला गेल्यानंतर तुमच्याकडचं बेल्ट काढा, पट्टा काढा, किंवा गळ्यामध्ये असणारा एखादा दागिना काढा, इतर काही बाबी आहेत ज्या बाबी आपल्याला परत परत रांग सोडून बाहेर जाण्यासाठी
आवश्यक ठरतात. मग त्यामध्ये सुद्धा आपलं काय होतं, वेळ जातो आणि परत परत बॅग काढणे, परत परत ते साहित्य ठेवणे, परत वापस येणे, या सगळं नियोजनामध्ये बिघडून जाऊ शकतं. म्हणून थोडंसं त्याकडेही लक्ष द्यायचं. परीक्षा केंद्रात गेल्यानंतर सर्व काही झाल्यानंतर आपण परीक्षेच्या ज्या ठिकाणी बसतो ती जागा प्रथमतः डेस्क आपला असणारा जो असेल तो व्यवस्थित आहे का नाही ते पाहणे. नसेल तर आल्याबरोबर वर्गातील पर्यवेक्षक यांना सूचना देऊन व्यवस्थितरित्या डेस्कची अरेंजमेंट करून घेणे. जसं मोडका डेस्क असेल, एखाद्याचा डेस्कचा पाय मोडलेला असेल, हालत असेल, लिहिताना आपल्याला त्रास जाणवत असेल, या बाबी सुद्धा जाणीवपूर्वक तपासून पाहिजेत. म्हणजे जेणेकरून ऐन परीक्षा चालू झाल्यानंतर आपल्याला त्याचा त्रास जाणवू नये. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षेची वेळ ही आपली 2.5 तासांची आहे. परीक्षा सुद्धा आपली 150 गुण, 150 प्रश्न आणि वेळ सुद्धा आपला 150 मिनिट आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट याप्रमाणे नियोजन आहे. परीक्षेला सुरुवात करताना पहिल्यांदा आपला रोल नंबर आपण बरोबर टाकलेला आहे का नाही ते पाहायचं. आपण आपल्या दिलेल्या रोल नंबरच्या जागी बसलेले आहोत का नाही ते पाहायचं. त्यानंतर वर्तुळ क्रमांक जे आपण रोल नंबरचे भरतो ते सुद्धा भरताना व्यवस्थित पाहायचंय. कारण भरताना तिथं लक्षात येतंय की कुठेतरी वर 0 दिलेला असतो, नाहीतर खाली कुठेतरी 0 दिलेला असतो. मग 0 आणि 9च्या जागा जर आपापसात बदललेल्या असतील तर त्यावेळेस तिथं गोंधळ म्हणजे गोंधळ काय उडतो का गडबडीमध्ये आपण रोल नंबर भरत असताना पर्याय चुकू शकतात. म्हणजे उत्तराची जे आपण रंगवायचे पर्याय आहेत, गोल करायचे, ते सुद्धा मागे पुढे होऊ शकतात. म्हणून त्याची काळजी घ्यायची. आणि जर आपला रोल नंबर चुकला तर पूर्ण अभ्यास केलेला पेपर कितीही चांगला लिहिला तरीही तो तपासताना चुकीचा तपासला जाईल किंवा तपासला जाणार नाही. त्यामुळे उत्तरांचे पर्याय योग्य असले पाहिजेत. परीक्षेचे क्रमांक योग्य नोंदवले गेलेले पाहिजेत. त्यानंतर आपल्या ज्या काही सह्या असतील, पर्यवेक्षकांच्या सह्या असतील, ह्या सुद्धा तिथं परीक्षेच्या पेपरच्या दरम्यान झालेले आहेत का नाही हे पेपर देण्याच्या पूर्वी पाहायचंय. आता महत्वाचं काय, पेपर आपली पात्रता परीक्षा आहे. यामध्ये कुणाला 150 मार्क घ्यायचे तर कुणाला 90 मार्क घ्यायचेत किंवा 100 घ्यायचे, हे काही नाही. फक्त आपल्याला कॅटेगरीसाठी 83 मार्क आणि ओपन साठी 90 मार्क या पद्धतीने हे पेपरचं नियोजन असणार आहे. गुणांकन सुद्धा त्याच पद्धतीने ठरणार आहे. मग इथं स्पर्धा कशाची आहे, दिलेल्या वेळेत आपल्याला प्रश्न वाचायचा आहे, दिलेल्या वेळेत त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि दिलेल्या वेळेनुसारच सर्व काही आयोजन असल्यामुळं एकही मिनिट कमीही मिळणार नाही किंवा एकही मिनिट जास्त मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचं. आता सुरुवात करत असताना सरांनी सांगितल्याप्रमाणे इझी टू हार्ड कडे ज्यावेळेस आपण मार्गक्रमण करतो पेपरचं त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं, सुरुवातीला प्रत्येक प्रश्नाला हात घालण्याच्या आधी कोणताही विषय असो, आपल्याकडे 5 विषय आहेत, मराठी, मानसशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र. मग या 5 विषयाचे 30 प्रश्न ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस प्रत्येक प्रश्नापर्यंत मला पोहोचता आलं पाहिजे. मनामध्ये पहिला विचार की मी केलेला अभ्यास हा प्रत्येक प्रश्नापर्यंत मला निश्चित रूपाने घेऊन जाणार आहे. त्या प्रत्येक प्रश्नापर्यंत मी पोहोचणार आहे. भलेही मला त्याचं उत्तर येईल का नाही ते नंतर ठरेल, पण प्रश्नापर्यंत मला जायचं आहे. ही भूमिका आपली कायमस्वरूपी राहिली पाहिजे. मग तो प्रश्न इंग्रजीचा असो, मराठीचा असो का मानसशास्त्राचा असो. जर प्रश्नच वाचणं आपल्या नजरेखालून गेलेला नसेल किंवा प्रश्न आपण वाचलाच नाही तर उत्तर लिहिताना अंदाजे जे आपण लिहितो त्यामध्ये आपल्या चुका सुद्धा होऊ शकतात. कदाचित एखादा गेम असेल, जसं आपण पाहतोय केबीसी खेळताना 50-50 ची लाईफलाईन मिळते आपल्याला. मग ही 50-50 काय, तर ज्या वेळेस आपल्याला 2 पर्यायांमध्ये कन्फ्युजन असेल, दिल्ली आहे का मुंबई आहे का आग्रा आहे, मग या प्रकारच्या प्रश्नांमध्ये विचार करताना 2च ऑप्शन आपल्याकडे सिक्युअर आहेत, म्हणजे एक बरोबर आणि एक चुकीचा 50-50 मध्ये. मग हे प्रश्न सोडवताना थोडंसं त्यांना बाजूला ठेवायचंय. का बाजूला ठेवायचंय, आपले सोपे प्रश्न सगळे सोडवणं झाल्यानंतर पुन्हा आपल्याला प्रश्नांकडे यायचंय आणि जे प्रश्न आपले राहिले त्या प्रश्नांना आपल्याला पुन्हा हात घालायचा आहे. म्हणजे होईल काय, पहिल्या वाचनामध्ये जर मी एखाद्या प्रश्न मला समजलाच नाही किंवा त्या प्रश्नावर मी जर अडकून पडत असेल तर तिथं वेळ न घालता मला लगेच पुढच्या प्रश्नावर वळता आलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं परीक्षेचं काय असते, वेळेचं नियोजन. आणि इथं आपण 2 महिने केला, 4 महिने केला का वर्षभर केला, हा सगळा प्रपंच जो असतो अभ्यासाचा तो आपल्याला फक्त त्या 2.5 तासांमध्ये सिद्ध करायचा असतो. म्हणून वेळेचं नियोजन हे खरोखरच खूप महत्वाचं असते. त्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर लक्षात येईल की प्रत्येक प्रश्नापर्यंत पोहोचताना आपल्याला लगेच, आता तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हा प्रश्न याच्या आधी मी कुठंच वाचला नाही किंवा या प्रश्नामध्ये मला कन्फ्युजन आहे. आलेला प्रश्न तर तुम्ही लगेच टिक मार्क करणार आहात, त्याबद्दल काहीच शंका राहणार नाही. पण ज्या प्रश्नांमध्ये तुम्हाला वाटते की हा प्रश्न मला येऊ शकत नाही, या प्रश्नांबाबत मला संदिग्ध आहे, उत्तर 2-2 वाटत आहेत, एका प्रश्नावरचे उत्तर पर्याय 2ही वाटत आहे, 3ही वाटत आहे, मी काय करू, मग त्यावेळेस तिथं वेळ न घालता लगेच दुसऱ्या प्रश्नांवर डायव्हर्ट करायचं.
प्रश्नांची वाटचाल आपली चालू ठेवायची. ज्या ज्या पद्धतीने आपण प्रश्न सोडवत जाऊ तसं खाली खाली जात असताना म्हणजे पहिल्या प्रश्नापासून 150व्या प्रश्नापर्यंत जात असताना आपल्याला लक्षात येईल की माझा कोणता प्रश्न राहिला कोणता राहिला नाही ते लगेच तुमच्या तिथे होईल. प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला थोडंसं टिक मार्क सुद्धा करता तुमच्या पद्धतीने येऊ शकतं. जसं माझा हा प्रश्न राहिला मग 5 नंबरचा प्रश्न राहिला का त्याला गोल करा किंवा त्याच्या खाली अंडरलाईन थोडीशी काहीतरी नंबर खाली करून ठेवा. म्हणजे तुम्हाला नंतरच्या वेळेस वाचताना काय होईल पूर्ण प्रश्नपत्रिका न वाचता तुम्ही डायरेक्ट त्या जो प्रश्न आपला सुटलेला आहे त्याच प्रश्नावर येऊन नंतर त्याचा विचार करू शकता. दुसरी गोष्ट प्रश्नांची सुरुवात ही सोप्याकडून अवघडांकडे आपण करत आहोत. प्रश्न सोडवताना सोप्या पद्धतीतून अवघड पद्धतीकडे जात आहोत. सरांनी सांगितल्या पद्धतीनं ज्यावेळेस आपल्याला काहीच येत नाही त्यावेळेस एक पर्याय आपला निवडायचा आहे. मग आता हे सर्व करत असताना दुसरी एक महत्वाची बाब काय होतंय एक अनुभव येतोय की काही जणांना प्रश्नपत्रिकेतले प्रश्न थोडेसे क्लिष्ट वाटतात किंवा त्यांचा अभ्यास झालेला नसतो किंवा त्यांना सोडवण्याची घाई सुद्धा असते. मग ते पटपट गोल करून बाजूला बसतात आणि शांतपणे बसतात. मग त्यावेळेस आपला माइंडसेट काय म्हणतो अरे बापरे बाजूच्याचा पेपर पूर्ण झाला एवढ्या फास्ट कसा सोडवला किंवा यांचा अभ्यास जास्त झालेला दिसतोय माझ्यापेक्षा. ही कुठलीच बाजू आपल्यासाठी तिथं महत्वाची राहणार नाही. तिथं महत्वाची आहोत आपण फक्त स्वतःसाठी आणि आपला पेपर. या 2 बाबी जर आपल्या समोर असतील तर इतर बाबींकडे लक्ष द्यायला किंवा इतर बाबींवर लक्ष सुद्धा आपलं जाणारच नाही. म्हणून लक्षात घ्या कोण किती फास्ट सोडवतंय किंवा कोणाचा पेपर लवकर होतोय कोणाचा पेपर राहिलाय या बाबी आपल्यासाठी महत्वाच्या नसून आपल्या पेपरपैकी आपण किती प्रश्नांपर्यंत पोहोचलो आपले किती प्रश्न सोडवायचे राहिलेत आणि येणाऱ्या प्रश्नांबाबत जशी आपली पूर्णपणे गॅरंटी आहे त्याच पद्धतीने इतर प्रश्नांवर मला काही करता येते का हे सुद्धा पाहत जाणं आवश्यक आहे. कमीत कमी आपला एक प्रश्न ज्यावेळेस सोप्या पद्धतीने आपण सोडत जातो ते पटकन सुटतील पण न आलेला प्रश्न हा कमीत कमी 2 ते 3 वेळेस आपल्याला नजरेखालून घालावाच लागतो वाचावाच लागतो आणि प्रश्न समजून घेतल्याशिवाय उत्तराला हात लावायचा नाही. आता हे का म्हणतोय तर काही प्रश्न असे येतात की दिलेल्या विधानापैकी योग्य विधान ओळखा असा पर्याय राहते. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. लवकर सुटत गेले की मग आपल्या मनामध्ये येते की अरे पेपर सोपा आहे पटपट सोडत जाऊ. मग त्यावेळेला काय योग्य पर्याय निवडायचा सांगितलं विचाराकडे पोहोचायचं आहे. आवाज ब्रेक नाही होतोय. सर दुसरी एक महत्वाची गोष्ट आणखी म्हणजे ज्यावेळेस आपण पेपर लिहित असतो उत्तरपत्रिकेवर उत्तरपत्रिकेतील वर्तुळ भरत असतो पर्यायाची त्यावेळेस निवडलेला प्रश्न आणि त्याची जी काही पर्याय आपण निवडलेले आहेत उत्तराचे त्या उत्तराचा क्रमांक योग्य भरत आहोत का नाही हे सुद्धा पाहायचंय. कारण उत्तर आलंय आणि गडबडीमध्ये दुसराच प्रश्न आपण पर्याय गोल केलाय तर आपल्याला उत्तर येऊन सुद्धा त्या ठिकाणी मार्क मिळणार नाही. मग अशा ज्या गडबडीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत. सावकाशपणे पेपर सोडवायचा आहे आणि इथं आपल्याला इतर सर्वशिवाच्या जशा स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये काय होतंय पहा मेरिट लागतो. मेरिट म्हणजे गुणांकनानुसार त्याची निवड होत असते. इथं तसं आपल्याला आहे का काही कुठलंही तसं आपल्यावरती दडपण नाही. आपली पात्रता परीक्षा आहे त्यानुसार आपल्याला 150 पैकी जेवढे जास्तीत जास्त घेता येतील तेवढे घ्यायचे पण कमीत कमी किती घ्यायचे 90-92 मार्क. आता 90-92 का म्हणतोय जसं तुमची शंका होती की सर 89च पडले तर काय करायचंय तर हे 2-3 मार्कांचा डिफरन्स नेहमी तुमच्यामध्ये असला पाहिजे की जेणेकरून एखादा प्रश्न कॅन्सल झाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपलं बरोबर होतं पण पर्याय बदलला गेला त्यांच्याकडून उत्तर दुसरं झालं तर त्यावेळेमध्ये काय राहिलं पाहिजे आपल्या उत्तराची जी काही जी मार्काची समजा आपली पात्रता परीक्षेची दृष्टीने जे 90-92 मार्क लागतात ते आपल्याकडे तेवढे सिक्युअर असणं गरजेचं आहे. म्हणून थोडंसं विचारपूर्वक त्या 1-2 मार्काच्या बाबतीमध्ये आपलं नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे. दुसरी आणखी या संदर्भाने आता एक महत्वाची बाब म्हणजे पर्यवेक्षक जे वर्गावर असतात ते सुरुवातीला तुम्हाला उत्तरपत्रिका दिल्यानंतर त्यांची कामं चालतात. मग त्यांची कामं कोणती हजेरी घेणे असेल तुमची सही घेणे असेल तुमच्या उत्तरपत्रिकेवर प्रश्नपत्रिकेवर सही करणे असेल त्यांची. मग त्यावेळेस काय होतंय तो आपला पेपर घेतात आपली उत्तरपत्रिका घेतात आणि ते सही वगैरे करून त्यांचं काम करतात. त्या 1-2 मिनिटांमध्ये आपलं डोकं स्थिर राहिलं पाहिजे. कारण तर काय होतंय त्यांनी लगेच आपल्याकडे उत्तरपत्रिका ज्यावेळेस सही करून दिलेली असते त्यावेळेस आपला प्रश्न नेमका कुठं होता आणि आपण कुठून सुरुवात करत होतो कोणत्या प्रश्नाला आपण सोडवत होतो हे पाहण्यामध्ये सुद्धा आपला किमान तिथं रिकॅप घेताना 30 ते 35 सेकंदांचा वेळ सहज जातो. म्हणजे त्यांनी जर प्रश्नपत्रिका पुन्हा घडी केलेली असेल सुरुवातीच्या पानावर सही करण्यासाठी मग त्या बाबीमुळे आपण डिस्टर्ब न होता आपल्या मूळ प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं ठरते. अशा काही छोट्या छोट्या बाबी आहेत या बाबी पूर्णतः समजून घ्यायच्यात. त्यानंतर काही विज्ञानाचे प्रश्न असतात. विज्ञानाच्या प्रश्नांमध्ये एखाद्या वेळेस
समीकरण विचारले जाऊ शकतात. मग समीकरण येतच नाही म्हणून आपण तिथं घाबरून न जाता त्याला शेवटी सोडून द्यायचं. त्याचा नंबर शेवटी लिहायचा. तो म्हणला पाहिजे मेरा नंबर कब आएगा. मग या पद्धतीने त्याला गणितीय समीकरण करताना वेळ आपला जास्त जातो. मग सोप्या प्रश्न बाळ आलेली असतील किंवा आपल्यासोबत कोणी आलेले व्यक्ती असतील त्यांची काळजी न करता 2.5 तासांसाठी असं समजा अनुपस्थितीचा सामोरं जायचंय. अशा सर्व ज्या काही छोट्या छोट्या बाबी आहेत त्या आपल्याला उद्या पाळायच्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यानुसार आपलं सेंटर कुठं आहे, लोकेशन काय आहे, त्याचा एक आढावा घ्या. या सुद्धा वाचून कधी कधी उत्तरं मिळत असतात. त्यामुळं योग्य उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला प्रश्न त्याचबरोबर पर्याय या चारही पर्यायांचा अभ्यास सुद्धा महत्वाचा ठरणारा असतो. अशा काही या बाबी आहेत ज्या तुम्ही निश्चित रूपाने करणार आहात, कारण दिलेल्या वेळेत पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाचं सुद्धा जे काही तुम्हाला सादरीकरण करायचं आहे ते उद्याचं आपल्या पेपरमधून दिसून येणार आहे. उद्याच्या या पेपरसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चिंतपणानं अभिमानानं पेपरला सामोरे जा आणि आत्मविश्वास पूर्ण पद्धतीने पेपर सोडवून यश आपलंच आहे हे सिद्ध करायचे आपल्याकडे उद्याची संधी आहे. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू खूप सर. खूप मोलाचं असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं. हा, कुणाला बोलायचं असेल तर बोला, विचारायचं असेल तर विचार. सर मला बोलायचंय. बोला. सरस्वती हा बोलते विचारा मी. मॅडम. बोला. सर म्हणजे आता रिसेंट न्यूज जी 24 तासला आली की टीटीचा पेपर एक मिनिट, फुटलाय आणि तो उद्याचा तो तो पेपर प्रश्न रद्द मी झाला. घेतो पुढे मी घेतो प्रश्न. सलगर घेतो मी पुढे प्रश्न. आता हो यांच्याबद्दल जो चालेल. आहे तो घ्या. तो घेतो मी. सर विशाल सर तुम्ही अतिशय आम्हाला म्हणजे योग्य मार्गदर्शन दिलेलं आहे किंवा आमच्या ज्या बारीक बारीक छोट्या छोट्या समस्या होत्या त्यावेळी शिकवताना पण तुम्ही आमचे सगळे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि पेपरच्या दृष्टिकोनातून पण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला ज्या काळजी घेण्यासाठी सांगितल्या त्या खरंच खूप मौल्यवान आणि फायदेशीर आहेत. सर खूप खूप धन्यवाद. ओके, धन्यवाद मॅडम. माधुरी, अश्विनी, बोला. चला, अजून कोण आहेत बाकीचे? अलिया आहे. हा सर. हा सर, सुरुवातीला जेव्हा असं समाजशास्त्र तुम्ही शिकवत होते तेव्हा समाजशास्त्र आवडत नव्हतं, पण आता जेव्हा प्रॅक्टिस केली, सराव केला तेव्हा आवडायला लागला जास्त आणि सोपा वाटू लागला. ते तुमच्यामुळे शक्य झालं सर. त्याबद्दल खरंच सर खूप धन्यवाद. आणि तुम्ही दिलेले आत्ताच्या ज्या काही छोट्या छोट्या टिप्स होत्या त्याचा नक्कीच आम्हाला फायदा झाला. आणि मनात होत्या शंका, त्या छोट्या होत्या पण त्याही तुम्ही आमचा विचार करून सांगितल्यात. त्याबद्दल सर खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सर. नेक्स्ट. चला, प्रतिक्रिया द्या अजून एक. हॅलो सर. सर तुम्ही ते भूगोल शिकवताना पृथ्वीवरच्या रेषा, आडव्या रेषा, उभ्या रेषा सांगितलं. मी लहान असतानापासून तिथं टीचिंगला होते तेव्हापासून अक्षरवृत्त आणि रेखावृत्त याच्यामधलं मला म्हणजे कन्फ्युज खूप होतं सर. आडव्या रेषाला म्हणायचं का उभ्या रेषाला, पण तुम्ही सांगितलं तर रेखा उभी आहे. मग तेव्हापासून माझ्या डोक्यात बसलं की उभ्या रेषांना रेखावृत्त म्हणतात. थँक्यू सर. ओके मॅडम. आणि खरं म्हणजे ह्याच ट्रिक राहतात मॅडम परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला. जे जसं तुम्हाला आता आठवलंय की रेखावृत्त उभी राहतात, रेखा उभी आहे. म्हणजे काय होतंय, अनेक समस्या आपल्या डोक्यामध्ये असताना ह्या छोट्या छोट्या बाबीतून आपले सगळे विचार क्लिअर होतात आणि परीक्षेच्या उत्तरापर्यंत पोहोचताना आपला मग हसू येते. एखादा प्रश्न जर असा आला ना त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स आपोआप बिल्डअप होतो. या बाबी त्यासाठी तुम्हाला तिथं सांगण्याचा थोडा प्रयत्न केला होता. आणि समाजशास्त्राचा विषय पाहत असताना तुम्ही जेवढा प्रतिसाद दिला त्यानुसार ते चालू होतं. त्यामुळे मलाही थोडंसं ते शिकवत असताना पूरक ठरलंय. त्याबद्दल तुम्ही केलेलं सहकार्य अनमोल होतं. असो, यानंतरचं मार्गदर्शन सर करणार आहेत, आपण त्याचा सुद्धा आनंद घेऊयात आणि आपल्या होणाऱ्या ज्याचा काही परीक्षेच्या दृष्टीने बाबी आहेत त्या जाणून घेऊयात. धन्यवाद सर. खूप खूप थँक्यू धन्यवाद. सर. आपण या 2-2.5 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांची सहवास आपला राहिला. आपलं टीचिंग, आपलं अध्यापन कौशल्य हे उत्तम प्रतीचं होतं. त्या कारणामुळे अवघड कन्सेप्ट सुद्धा विद्यार्थ्यांना सोप्या वाटल्या. न आवडता विषय आवडीचा झाला. याच्यावरून आपल्या अध्यापनाचं कौशल्य आम्हाला कळत आहे. या सर्वांबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि मी आजच्या या माझ्या मार्गदर्शनाला सुरुवात करतो. तत्पूर्वी किती जणांना असं वाटतं की आपला अभ्यास झालेला आहे? मागाचा सरांचा प्रश्न आहे आणि आता मी पण तो रिपीट करत.
किती जणांना वाटतं आपलं झालं आहे आणि किती जणांना वाटतं आपला अभ्यास झालेला नाही? बोला झालं आहे जरा. असं वाटतं सर, पण असं मध्येच कन्फ्युजन वाटतं, परत हे नाही आलं तर ते नाही आठवलं तर असं थोडी भीती येते परत मनामध्ये नाही का. हम्म. आता ज्यांना असं वाटतं की ज्यांचा अभ्यास झाला नाहीये त्यांना असं वाटतंय का परीक्षा अजून एक 4-5 दिवस लांब असली तर बरं झालं असतं, असं वाटतंय का? नाही नाही ते नाही वाटत. नाही सर, नाही नाही सर. नाही आता म्हणजे नाही सामोरे सर, जायचंय. उद्या झालं तर बरं होईल. हा नाही आता असं सामोरे जायचंय आता बस. आतमध्ये सामोरे जायचंय, परंतु सध्याला परिस्थिती वेगळी झालेली आहे. आता सलगरनी पण प्रश्न तोच मांडला, मी पण त्या ठिकाणी आता जस्ट मांडत आहे. एक 8च मिनिटापूर्वी म्हणजे जवळजवळ आता 1:15 झालेले आहे आणि या 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये एक ब्रेकिंग न्यूज आपल्या या ठिकाणी पसरत आहे. बघा मी काय सांगत आहे, कोणतीही गोष्ट मनावर या ठिकाणी घ्यायची नाही आणि आलीच मनावर तर त्याला तेवढं आपण सामोरे जाण्याची ताकद सुद्धा आपल्याला ठेवायची आहे. ब्रेकिंग न्यूज अशी आहे की जो उद्या होणारा आपला टीईटीचा पेपर आहे तो टीईटीचा पेपर फुटलेला आहे आणि तो पेपर फुटलेला असल्या कारणामुळं तो पेपर एखाद वेळेस पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या संदर्भामध्ये अद्याप ही कोणतीही लिगल बातमी नाही आहे. ह्या सगळ्या बातम्या टीव्हीवरच्या, मोबाईलवरच्या आहेत. ऐन वेळेस मोबाईलवर असं काहीही होतं. त्यामुळं मनावरती कशाही प्रकारचा ताण येऊ द्यायचा नाही. पहिली गोष्ट, झालं सगळ्याबरोबर होणार आहे आणि नाही फुटला तर चांगलीच गोष्ट आहे, आपण उद्याच्या पेपरसाठी सामोरे जाणार आहे. म्हणून कितीही अडचणी आल्या, पहिल्यापासून सांगतोय, कितीही अडचणी आल्या तर त्या अडचणीवर मात ठेवून, पाय ठेवून पुढे जाण्याची ताकद आपल्यावरती ठेवायची आहे. आणि हेच संकट तुमच्या समोर आलंय की बाबा आता तो फुटलेला आहे, मग खराच फुटलाय का काय माहित नाही आपल्याला. मग त्याचं बर्डन आपल्या मनावर घ्यायचंय का? आपण आपल्या अभ्यासावर करायचंय का? आपल्या अभ्यासावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा आहे की नाही? अजिबात नाही सर. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. येणारे न्यूज कसे पण असतील, सपोज पेपर पुढे गेला तरी नाराज व्हायचं नाही, चांगलीच गोष्ट आहे. अजून 1-2 दिवस आपल्याला मिळतील आणि नाही झालं तर त्याचा परिणाम घेऊन उद्याच्या पेपरला सामोरं जायचं नाही. त्यामुळं पेपर फुटो न फुटो कुछ भी हो जाए, जोपर्यंत लिगल येत नाही, लिगल आली तशी मी तुमच्या ग्रुपवर टाकेन, त्यामुळे तुम्हाला तो एक इन्फॉर्मेशन मिळेल, त्या संदर्भात कुठलंही दुमत असणार नाही. ओके. दुसरा प्रश्न असा आहे की फुटलाच तरी सुद्धा आपण काही घाबरायचं नाही. 1-2-3 दिवस आपल्याला मिळतील, कारण किती जास्त असं नाही, एक 8च दिवसाचं अंतर राहू शकेल आणि त्या गोष्टी होऊ शकतील. सो त्या गोष्टींचा आपल्या मनावरती कसल्याही प्रकारचा आघात होऊ द्यायचा नाहीये आणि आपल्याला पेपरला सामोरे जायचं आहे. आता पेपर एवढं सगळं ऐकताना आता पुढचं ऐकावं वाटेल का नाही? आता अभ्यास कसा करायचा, पेपरला सामोरे कसं जायचं, 2 दिवसात रिव्हिजन कसं करायचं, 2च नाही 1च दिवसात, आणि उद्याच्या पेपरला सामोरे कसं जायचं, या संदर्भामध्ये आत्ताच माझे गुरुवर्य डॉक्टर शशिकांत शिंदे सर यांनी मार्गदर्शन केलं. तसेच माझे मित्र विशाल सूर्यवंशी सरांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आता यापेक्षा मी वेगळं काय सांगावं, आहे की नाही? आता तरी सुद्धा तुम्हाला महत्वाच्या 2-3 गोष्टी सांगणारच आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी थांबणार आहोत. ठीक आहे. सद्यस्थितीला मी ग्रुपवरती तुमचे ज्या ज्या ठिकाणी ऍड्रेस आलेले आहेत त्याचे मी गुगल हे टाकत आहे, ऍड्रेस टाकत आहे. ज्यांचं कुणाचं राहिलेलं असेल तर त्यांनी तसं मेन्शन करावं की ह्या शाळेचं टाकावं सर, त्या शाळेचं सुद्धा तुम्हाला गुगल मॅप मिळून जाईल आणि मी पण माहिती ज्या आहेत आपल्या जिथं जिथं आलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांचे गुगल मॅप टाकत आहे. आता सर्वप्रथम फोकस करूयात आपल्या पेपरकडे. 150 मार्काचा पेपर आहे, 90 मार्काला पासिंग आहे. ओबीसी कास्टवाल्यांसाठीचा तो 83 मार्काचा आहे. आपल्याला 70 मार्क पडतील, मग आपण असं करू तसं करू, हे आपण सगळ्या गोष्टी ठरवल्या आणि सरांनी जे मार्गदर्शन केलं तो खूप महत्वाचा आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला मी एक ट्रिक सुद्धा सांगायला लावली सरांना, की आम्ही त्याला मटका पद्धत म्हणतो आणि ह्या पद्धतीमध्ये सी हा ऑप्शन खूप जादा चालतो. आणि त्या ठिकाणी सरांनी अजून एक उल्लेख केला की सी याचा ऑप्शन होऊ शकत नसेल तर त्यावेळेस तुम्ही ऑप्शन चेंज करायचा आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवत असताना आता ज्या दोघांकडून राहिलेल्या गोष्टी आहेत त्याच गोष्टींचा या ठिकाणी उहापोह करूया. चला, आज काय करायचं आहे तर महत्वाचं बाब आहे की आता 150 मार्काचा पेपर तुम्हाला वेळ लावून सोडवायचाच आहे आणि त्यानंतरनं हलक्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, रिव्हिजन करायचं आहे. रिव्हिजन कशाचं करायचं, आता आपल्या झालेल्या गोष्टी आहेत त्याचं रिव्हिजन करा, नोट्सचं रिव्हिजन करा. रिव्हिजन असं घेऊन बसायचं आणि मी काय सांगतोय पहा, आपलं रिव्हिजन 15 मिनिटामध्ये एका विषयाचं झालं पाहिजे पूर्ण. आता तुम्ही म्हणाल तर मला फक्त थर्मोडायकच समजायला 15 मिनिटं जातील, तर नाही. आपला सिलेबस समोर ठेवा किंवा आपल्याला जे जे माहित आहे ते डोळ्यासमोर आणायचं
मानसशास्त्राचं रिव्हिजन करताना मानसशास्त्रातला पहिलं महत्वाचं काय आहे, त्याची व्याख्या आहे, अभ्यासाच्या पद्धती आहेत, वाढ आणि विकास आहे, अनुवंश आहे, वातावरण आहे. मग त्याच्यानंतर अध्ययन आहे, अध्यापनाचं स्वरूप आहे, अध्ययन संक्रमण आहे, अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती आहेत. असं किती गोष्टी आहेत ज्या आपल्या नजरेसमोरच येतात लगेच. ते झालं की लगेच अध्ययनाचे उपपत्ती येतात. थॉर्नडाईक असेल, स्किनर असेल, पॅवलॉव असेल, जे ब्रुनर असेल, कर्लेविन असेल, ब्लूम असेल, गॅग्ने असेल, असुबेल असेल, या ज्या झालेल्या काही उपपत्ती आहेत त्यांच्यावरती तुम्हाला नजर मारायची आहे. पटपट 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 की उस उत्पत्ती में क्या है. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, शिकवलेलं सुद्धा आहे की बाबा रे, की याचं कसं संक्षिप्त नोट काढायच्या, छोट्या नोट्स कशा काढायच्या आणि एका पानामध्ये एक क्लिअर म्हणजे एकाच नजरेमध्ये तुम्हाला त्याचं रिव्हिजन कसं करता येईल हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. हे सगळं करत असताना तुम्ही जे काही चार्ट वगैरे करून भिंतीवर लावलेले असतील, वहीत लिहिलेलं असेल, कलरचा पेनचा वापर करून केला असेल, असे चार्ट फ्लॅश कार्ड सारखं जर जे फास्टात तुम्ही फ्लॅश केले तर तुमचं फक्त आणि 15 ते 20 मिनिटामध्ये त्या विषयाचं रिव्हिजन होणार आहे. त्याच्यासाठी आपण आपल्या रिव्हिजनची पद्धत, आपण आतापर्यंत केलेला अभ्यास, त्याची काही मार्गस्थ, ज्यांनी केले नसतील ते नाराज होऊ नका की तेव्हाच केले असते तर बरं झालं असतं. आता मनामध्ये काही आणू नका. आता फक्त करायचं आहे आपल्याला, हे अभ्यास आहे, या अभ्यासाला आपण सामोरे जाणार आहोत. हा पेपर आहे, या पेपरला आपल्याला सामोरे जायचं आहे. आणि आज खूप असं मोठा लीड घेऊन, ताण घेऊन अभ्यास करायचा नाही. 150 मार्काचा पेपर सॉल्व्ह करणे आणि फक्त ओव्हरलुक हे करणं. त्याचबरोबर आज पूर्णपणे आराम करायचा आहे. 8 नंतर जास्त रिस्क न घेणं, ओल्ड क्वेश्चन पेपरचं रिव्हिजन करणं, महत्वाचे टॉपिक रिव्हिजन करणं. महत्वाच्या टॉपिकमध्ये तुम्ही थॉर्नडाईक पहा, अध्ययन संक्रमण पहा, अध्ययनाचा वक्र पहा, एखादी व्याख्या मानसशास्त्राची पहा, वाढ विकास पहा, त्यामधले शैशवावस्था, बाल्यावस्था आणि कौमारी अवस्था यांना नक्कीच पहा. त्याच्यानंतर अध्ययन अध्यापनातल्या उपपत्त्या पहा, काय म्हणतात त्याला, बुद्धिमापन, कसोट्या, बुद्धिमापनाचे जे काही सूत्र आहे या गोष्टींना उहापोह करा. मानसिक आरोग्य स्वास्थ्य आहे आणि त्यानंतर मानसिक संघर्षाची कारणं आहेत. त्यानंतर हे समायोजन करण्यासाठी आपण ज्या काही संरक्षण यंत्रणा वापरतो, प्रतिपुरण असेल, प्रेक्षेपण असेल, संरक्षण, ह्या सगळ्या गोष्टी कोणकोणती उदाहरणं येतात ते पहा. हे झालं ना, तुमचं मानसशास्त्र 30 मार्काचं कव्हर झालं की हेच येणार आहे, ह्याच्या बाहेर काही येणार नाहीये आणि ह्याच्या बाहेर येत पण नसतं, हे लक्षात घ्या. कारण हेच टॉपिक आहे, इसके ऊपर कुछ भी नाही आएगा. आणि जे येईल ते फक्त ह्याच गोष्टीने इम्प्लिकेशन लेवल नाही येईल. त्याच्यासाठी डोकं आपलं मॅच कसं करायचं आहे की कसाही प्रश्न आला तर आपण त्याला सोडवायची आपली ताकद आपल्याला ठेवायची आहे. त्याच्यानंतर भाग तुमचं इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल किंवा गणित विज्ञान असेल आणि भाषा विषय असेल, यांचाही थोडा थोडा अभ्यास त्या ठिकाणी रिव्हिजन आता जसं केलेलं आहे तसं महत्वाचे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. आता राहिला प्रश्न की या सगळ्या बाबींचं, आता तुम्हाला जे 150 मार्काचा पेपर सोडवायला जो सांगितलेला आहे तो पेपर सोडवत असताना तुमचं सिक्वेन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. जितकं सिक्वेन्स तुमचं योग्य असेल, पेपर सोडवण्याच्या पद्धती तुमच्या योग्य असतील, तेवढ्याच तुम्हाला ते लक्षात येणार आहे की पेपर कसा सोडवायचा असतो. आता पेपर कसा सोडवायचा हे जेव्हा तुम्हाला कळेल, आता पेपर सोडवायचा तुम्हाला मी आज पेपर एक का सोडवा म्हणलं की ह्याच्यातल्या चुका बघायच्या आणि उद्या ह्या चुका उद्याच्या पेपरमध्ये उद्यायचं नाही. लक्षात एकच ठेवा, सोप्याकडून अवघडाकडे, सोप्याकडून कठीणाकडे, मृताकडून अमृताकडे, हे अध्यापनाची सूत्र जसं आपण पाहिलेली आहेत तसंच आपल्याला पेपरच्या संदर्भात करायचं आहे. सुरुवातीला मराठी ज्यांचं आहे त्यांनी मराठी सोडवा, इंग्रजी येत नसेल, आला असेल, काय पण असेल त्याला सोडवून जा. त्याच्यानंतर ज्याचं हिंदी आहे ते हिंदी, माझं ज्याच्या विषयामध्ये ज्या भागामध्ये माझं कमांड आहे तोच पहिलं घ्या. आणि समजा पहिला प्रश्न अवघड असेल तर लगेच स्किप करा, दुसरा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न बघा, चौथा बघा. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला सोपं लागत नाही तोपर्यंत तुम्ही सोप्या प्रश्नापासून सुरुवात करा. याचं कारण असं आहे की माइंडसेट खूप महत्वाचा असतो. एकदा मेंदूला आपलं कळलं की पेपर अवघड आहे, मला हे येत नाही म्हणलं तर पुढचा येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तो अचूक देण्याचा किंवा चुकीचं देण्याचं काम करतो आणि अचूक देण्याचं टाळतो. त्याच्यामुळे मेंदूला आपल्याला नेहमीच हे करायचं की तू करू शकतो, तुला येते, तुला माहित आहे, हे मनामध्ये कॉन्फिडन्स ठेवा. आपण इतक्या दिवस शिकलेलं व्हिज्युअलायझेशन काय असतं, कसं करायचं, आणि त्या व्हिज्युअलायझेशनचा वापर करा. आज संध्याकाळी झोपताना व्हिज्युअलायझेशन करा. तुम्ही वेळेमध्ये त्या परीक्षा हॉलमध्ये पोहोचलेला आहात,
पेपरच्या आधीच पोहोचलेला आहात, पेपरच्या ठिकाणी बसलेला आहे, तुमच्या बेंचवर बसलेला आहे, बेल झालेली आहे आणि त्या पर्यवेक्षकानं तुम्हाला पेपर दिलेला आहे. पेपर तुम्ही उघडलेला आहे, पाहतो तर काय तुमचा आवडता सेक्शन आहे, आवडत्या सेक्शनचा आवडता पहिला प्रश्न आहे, तो तुम्ही वाचला आहे आणि वाचल्यानंतर पाहतो तर काय तो इतका सोपा आहे की तुम्ही लगेच त्या प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं आहे. असं करत करत तुम्ही 150 प्रश्न सोडवले आणि सगळे 150 प्रश्न सोपे आहेत आणि तुम्ही खूप आनंदी झालेला आहात कारण पेपर सोपा आहे. आणि ह्या आनंदीत मध्ये तुम्ही त्या रूमच्या बाहेर आलेला आहे, पेपरची आन्सर की आली, तुम्ही पाहिलं, तुम्हाला 150 पैकी 150 मिळाले. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेपरला सुद्धा आलं की टीईटी पास झालेला आहे. इमॅजिनेशन्स हे तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन करताय ते पॉवर असं आहे की उद्या येणाऱ्या गोष्टीला ते काय करतं, जनरेट करतं, बरोबर. आणि पेपरच्या दिवशी गेल्यानंतर महत्वाची काळजी अशी आहे की खूप लोक असे भेटतील की तुमच्याशी भांडणं होतील किंवा किरकिर होईल, काही पण डिस्टर्ब होईल, लवकर न जाणं, टाळाटाळ होणं, अशा गोष्टीमध्ये मानसिक ताण यायला लागतो आणि मानसिक ताण आलं की पेपर सोडवता येत नाही. एक छोटंसं कारण सुद्धा डिस्टर्ब व्हायला वेळ लागत नाही. समजा एखादा प्रश्न अवघड आला तर लगेच आपण घाबरतो की बाई आपण वाचलंच नाही की किंवा आलंच नाही की, घाबरतो. घाबरायचं नाही, मनाला अगोदरच सांगून टाकायचं किती पण प्रश्न अवघड आला तर आपण घाबरायचं नाही आणि सगळा पेपर माहित आहे कारण गेल्या 2-2.5-3 महिन्यामध्ये मी अभ्यास केलेला आहे आणि तसाच पेपर असणार आहे. या सगळ्या बाबी आपल्या मेंदूला तुम्ही मोटिवेट करा, तुम्ही मेंदूला सांगा, मेंदूला समजवा आणि तुम्ही या सगळ्या बाबीला सकारात्मकता देऊन तुम्ही पेपरला सामोरे जा. पेपर खरंच उद्याचा सोपा असणार आहे, त्यात काही शंका असणार नाहीये आणि ह्या सोप्या पेपरसाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आता पहा, या ठिकाणी 2 महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की उद्याचा पेपर फुटलेला आहे हा शब्द पाहताना सुद्धा तुमच्या मनामध्ये आता किती प्रश्न चाललेले आहेत. आता मी जेव्हापासून सांगितलं तेव्हापासून माझ्या तुम्ही व्याख्यान ऐकण्याच्या मूडमध्ये आहात का पहिलं सांगा. खरं प्रश्न मी सांगतो. हो सर आहे. हो सर. आहे सर. अजून आहे डिक्लेअर नाही ना सर. झाले, फक्त ते अफवा आहे असं समजूया आपण. मग ते सांगा. आमचा तुमच्यावर इतका विश्वास आहे ना की तुम्ही अधिकृतरित्या सांगितल्याशिवाय आम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदा विचारलं. हो, ठेवायचंही नाही, ठेवायचंच नाही. महत्वाचं म्हणजे ते काही होऊ शकतं आणि ऍक्च्युली पेपरला टीव्हीला आलंय मग असं त्याचा विचारच काढू नका तुम्ही सगळ्यांनी, कुणीही विचार करायचा नाही आणि डायरेक्टली आपल्याला काय करायचं आहे सर्व ओके. एकच मिनिट चालू राहू दे. अधिकृत बातमी देत आहोत तुम्हाला मी लाईव्ह. आपले जे विशाल सूर्यवंशी सर आहेत, मी तुम्हाला लेक्चर घेत असल्यामुळं सध्या ते ऑनलाईनच आहेत आणि त्यांनी अधिकृत बातमी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठवलेली आहे आणि ती पाहत आहे मी सुद्धा. एकच मिनिट फक्त. टीईटी पेपरचं अधिकृत नोटीस सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. काय नोटीस आहे पहा, एकच मिनिट. हे नोटीस मी ग्रुपवर सुद्धा पाठवेन तुमच्या. एकच मिनिट, मी ते वाचून दाखवत आहे. हे पहा, जाहीर प्रकटीकरण हे आजच आहे 27 तारखेचं आणि जस्ट नाव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. आवाज येतो ना माझा तुमच्या सगळ्यांना? हो सर येतोय. एकच मिनिट, मी वाचून दाखवण्यापेक्षा दाखवलेलं त्याच्यापेक्षा चांगलं राहील. स्क्रीनवर दाखवा. घाबरू नका कसल्याही प्रकारे. मनावरती मी सांगितलंय तुम्हाला की मनावरती आपल्या कशाही प्रकारचा इफेक्ट होऊ द्यायचा नाही. काही होऊ दे, काय व्हायचं होऊ दे, जग पडू दे, जग फुटू दे, जग निसटून जाऊ दे, जे होणार आहे सगळ्या बरोबर होणार आहे. आपल्या एकट्यातच होणार आहे का? आपल्या एकट्याला सामोरे जावं लागणार आहे का? स्क्रीन दिसत आहे का माझी तुम्हाला? माझी स्क्रीन दिसते का? नाही सर. हो सर दिसतोय. दिसते का? हो दिसतंय. ही जी स्क्रीन आहे, हे जे नोटिफिकेशन आहे, हे ओरिजिनल आहे, ऑफिशियली आहे. आता वाचा काय म्हणतंय. जाहीर प्रकटीकरण किंवा प्रगटन काय म्हणतंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 घेण्याचे प्रस्तावित होते.
NEET 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं सुरक्षतेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या म्हणतात त्या. तथापि आज दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीनं पडताळणी केली असता सदर इसमाकडे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता दिनांक 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा TET पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्व पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता TET परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. त्याचा अर्थ काय झाला? एकदा कुठलं तरी झालं तर पुढे पेपर पुढे ढकलली जात आहे. नाही परीक्षा. काय झालं याचा अर्थ? परीक्षा उद्याचा पेपर पेपर होणार पुढे नाही. ढकलला. उद्याचा पेपर उद्या पुढे होणार. ढकललेला आहे. पेपर फुटलेला आहे. किती दयनीय अशी अवस्था आपल्या ह्या शासनाची आहे, प्रशासनाची आहे. साधा एक पेपर हे सुरक्षित ठेवू शकत नाहीत. आणि आपणही किती कर्मकांड आहोत की साधा पेपरला सुद्धा सामोरे जाताना आपल्याला त्याच्यामध्ये गैरमार्गाने पास व्हावं लागतं. यापेक्षा सुद्धा मोठी खंत काही नाही. ज्या सर, विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांदा सखोल पेपर पुढे गेला आता. ज्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांदा. प्रामाणिकपणे अभ्यास केलेला असेल त्यांच्या मनावर किती मोठा आघात होईल मला सांगा. होईल का नाही? आणि मग तसंच झालंय सर. दुसरा पेपर आला की मग त्याला अजून तेच या संकटातून बाहेर जाऊन आपल्याला CTET ची तयारी करायची होती. ती आता बोंब पडून आता हेही पेंडिंग आणि धड ना CET करू शकतो ना TET करू शकतो. सो एकच तुम्हाला विनंती आहे की झालेला अभ्यास आहे तो अभ्यास तसाच चालू ठेवा. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आणू देऊ नका आणि त्यालाच पॅरलल असं CTET चा अभ्यास सुरू ठेवा आणि CTET पास व्हा. आता या ठिकाणी तुम्हाला उद्याच्या परीक्षेच्या शुभेच्छा मी काही देत नाही, कारण तो फुटलेला आहे, तो पुढे गेला. जेव्हा येईल तेव्हा नवीन शुभेच्छा देईन. तत्पूर्वी त्याचबरोबर तुम्हाला आता सर ही नोटीस ही जी ग्रुपला काही- हो टाकलेली आहे, आपल्या ग्रुपला टाकलेली आहे. हा ठीक आहे सर. थँक्यू. एका अर्थाने आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं आज ही जी घटना घडली ती चुकीची आहे. कारण ज्यांना पास होण्याची गॅरंटी नाही किंवा ज्यांना अभ्यास करणं शक्य नाही असेच लोक असे कामं करतात. आणि झालेला प्रकार हा एका परीक्षेच्या बाबतीत नाही, अनेक परीक्षेच्या बाबतीत आपल्याला पाहताना दिसून येतोय. मग हे सर्व होऊ नये. आज आपण या प्लॅटफॉर्मवर परीक्षेच्या बाबत चर्चा करत असताना ही बातमी येते आणि आपला पेपर पुढे ढकलला जातोय. असं याला आपण सध्या तरी काही करू शकत नाही. सिस्टीमचा एक जो भाग आहे त्यांनी तो पूर्णपणे केलेला आहे. जसं त्या गुन्हेगारावरती कायद्या आधारे जे काय त्यांना समजा शिक्षा द्यायची असेल, नोंद करायची असेल ती केलेली आहे. आणि एक लक्षात घ्या, पेपर देऊन आल्यानंतर ही बातमी आपल्याला मिळाली असती तर याचं फार वाईट वाटलं असतं आणखी, कारण आपला पेपर त्यावेळेस सोडून झालेला असता. आज आपण तिथं आणखी पोहोचलोच नाही. त्यामुळं आपल्याकडे होप्स आणखी असे आहेत का परीक्षेच्या अभ्यासासाठी आपल्याला सर म्हणतात तसं किमान 4-5 दिवस 8 दिवस जी काही वेळ मिळणार आहे ती वाढीव वेळ मिळणार आहे. फुटलेला पेपर हा आपल्या हाती लागण्याच्या आधीच बाजूला झालेला आहे. उद्या आपण पेपर सेंटरवर गेलो असतो आणि तिथून अशा बातम्या आल्या असत्या किंवा तिथं पेपर दिल्यानंतर अशा बातम्या आल्या असत्या तर आपली मानसिकता आणखी वेगळी राहिली असती. त्यामुळं आज आपण जाण्याच्या आधी ज्या घटना घडल्यात किंवा ही बातमी आपल्यापर्यंत आली त्यामध्ये कुठलंही असं मनावर घेण्यासारखं काही नाही. थोडंसं पुढचा अभ्यास आपल्याला आहे तो कंटिन्यू ठेवणं आवश्यक आहे आणि सकारात्मक बाजूने विचार करून आपल्याला येणाऱ्या परीक्षेला सामोरे जायचं आहे. TET चा पेपर. ठीक आहे, धन्यवाद सर आणि धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपण या ठिकाणी थांबूया. मनावरता कोणताही आघात होऊ देऊ नका. कुणाला वाईट वाटत असेल तर मला वैयक्तिक फोन करा, मी त्यांचं सांत्वन करेन.
पण मनावर कुठलाही आघात होऊ देऊन काही मनामध्ये ताण घेऊ नका. काही वाटत असेल तर बिनधास्त फोन करा, आपण त्याच्यावरती विवेचन करू. पण याच्यावर जास्त उहापोह करण्यापेक्षा आपण या ठिकाणी थांबूया. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. आणि थँक्यू सर. सर आता नेमकी कधी होईल परीक्षा? अजून काय आपल्याला तसं अधिकृत माहिती आली नाही. शक्यतो आता मला याला वाटतं एक 10-15 दिवस ते 20 दिवस आणि जास्तीत जास्त 30 दिवस लागतील. बरं थँक्यू सर. आणि जसं मी नवीन टाइम टेबल येईल तसं मी तुम्हाला कळवेन. ठीक आहे. सर आपलं जे सीईटीचे क्लास वगैरे आहे ते जरा टाका की काय सूचना काय नाही. हो नक्की Join करायचं. नक्की 100% टाकेन. काय अडचण. बघून आम्हाला काय तर करता येते. येस टाका मग ग्रुपवर. हो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूयात.